फायनली आपलं प्रोडक्ट आलेलं आहे आणि आपण हे मागवलं ट्रेकिंग पोल आणि आज आपण अनबॉक्सिंग बघणार आहोत, अनबॉक्सिंग करणार आहोत आणि हे प्रोडक्ट काय आहे, नेमकं कसं वापरायचं आणि कधी वापरायचं आपण बघणार आहोत. ओके, चला तर मग सुरू करूया पुढच्या व्हिडिओला. ओके, मी याला हे करतो. असा आतल्या साईडला आहे, म्हणजे एक केस आहे. सॉरी, याच्यामध्ये आपल्याला बघायचे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत का. आपण 2 पोल मागवले आहेत, कारण कधी कधी हार्ड कुठे जायचं असतं, हार्ड ठिकाणी, त्यावेळेस आपल्याला 2 पोलची गरज लागते. वरती जाताना नाही कमी, पण खाली उतरताना नक्कीच या गोष्टीची गरज भासणार आहे. बघू शकता याच्यामध्ये आपल्याला आले आहेत ह्या गोष्टी. ओके, ह्या गोष्टी कशा आहेत आणि काही हे ॲडजस्टमेंट आहेत. तर त्या ॲडजस्टमेंट कसे असणार आहेत, त्याची फिक्सिंग कशी असणार आहे आणि ॲडजस्टमेंट आपल्याला कुठं वापरायचं आहे ते आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या बॉक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. आपण 2 पोल मागवले होते, हा एक पोल आणि हा एक पोल आहे. हा पोलचा आहे जो टॉप सेगमेंट आहे, हा पोलचा जो मिडल सेगमेंट आहे आणि हा बॉटम सेगमेंट आहे. आणि या पोलसोबत आपल्याला काही ॲडजस्टमेंट आले आहेत. 1 2 3 4 5 अशा 5 ॲडजस्टमेंट आहेत. तर कुठल्या सिच्युएशनला कुठली ॲडजस्टमेंट करायची आणि आपल्याला कसं वापरायचं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे 3 त्याचे सेगमेंट आहेत. हा टॉप विथ हँडल आणि विथ स्वेट ऑब्स्ट्रक्शन एलिमेंट, हा हाताला पकडण्यासाठी असतो, हातामध्ये अडकवण्यासाठी. हा रबरी हँडल आहे. आणि हे आहे मिडल सेगमेंट आहे. हे जे स्प्रिंग एलिमेंट दिलं आहे तो आपल्याला व्हायब्रेशन ॲब्सॉर्प्शन करतो तो. ओके, शॉक ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो आपण त्याला. तर ती अरेंजमेंट दिलेली आहे, म्हणजे आपण चालताना जे व्हायब्रेशन होते ते बॉडीपर्यंत येऊ नये त्याच्यासाठी हा सेगमेंट त्याला दिलेला आहे. आणि हा आहे बॉटम सेगमेंट. याला खालती ॲडजस्टमेंट आपण लावायची, जसं की आपण आता दाखवलं की 5 वेगवेगळे ॲडजस्टमेंट आहेत. तर कुठल्या सिच्युएशनला कुठले ॲडजस्टमेंट लावायचे ते आपण इथे बघणार आहे. तर चला मग आपण बघूया ह्याची फिक्सिंग कसं करतो आणि आपण कुठले बेस कुठल्या सिच्युएशनला वापरायचे ते आपण बघणार आहोत. ओके, सो आपण आता फिक्सिंग करूया. याला मध्ये थ्रेड्स आहेत. आतल्या साईडला याला मध्ये थ्रेड असलेला आहे आणि याला तशी ॲडजस्टमेंट आहे. तर थ्रेड आपण फिरवल्यानंतर ते मध्ये फिक्स होतं. ओके, आपण मध्ये टाकल्याच्या नंतर ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, इथं स्टॉप आहे, म्हणजे हे फायनल आपण याला बाहेर काढू शकतो. आणि याच्यावरती मार्किंग दिलेली आहे. आपल्या हाईटनुसार ते आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे. हा जो पोल आहे पूर्ण सेट आपण फिक्स केल्याच्यानंतर हा जो पोल आहे तो 4 फुटाच्या माणसापासून ते 6.5 फुटाच्या माणसापर्यंत आपण हे यूज करू शकतो. आपल्या हाईटनुसार ह्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे. ज्याची जास्त हाईट आहे, समजा ज्याची कमी हाईट आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, मध्ये टाकायचं आहे, मध्ये टाकायचं आहे, मग फिरवायचं. ओके, मग फिरवायच्यानंतर ते मध्ये फिक्स होईल, ज्यामुळे फिक्स होईल. आणि ज्याची हाईट जास्त आहे त्याला सेम आपल्याला लूज करायचं आहे आणि हाईट वाढवायचं आहे आणि मग फिक्स करायचं आहे. ओके, अशी त्याची ॲडजस्टमेंट आहे. हा झाला मिडल सेगमेंट. त्याच्यानंतर आपल्याला बसवायचं आहे हा फायनल सेगमेंट आहे, बॉटम सेगमेंट. याला पण सेम आतल्या साईडला थ्रेड्स आहेत आणि त्या थ्रेड्समध्ये आपल्याला हे फिक्स करायचं आहे. ओके, हे सुद्धा सेम मी फिक्स करून घेतलं आहे. ओके, आता मी हे आपला जो पोल आहे ट्रेकिंग पोल आपला रेडी आहे. 3 सेगमेंट आपण फिक्स केलेले आहेत, टॉप, मिडल आणि बॉटमचा. आता ह्या ज्या आपण 5 वेगवेगळे ॲडजस्टमेंट बघितलं होतं ते आपण बघणार आहे ते कसं आहे ते. ही आहे पहिली ॲडजस्टमेंट. आता ही ॲडजस्टमेंट कधी वापरायची आपल्याला, ज्यावेळेस खडी आहे, मुरुम आहे, किंवा डस्ट आहे, त्यावेळेस आपल्याला हे मध्ये आपल्याला हे फिक्स होईल, मध्ये आतमध्ये घुसेल, त्याच्यासाठी आपल्याला हा बेस वापरायचा आहे. ओके, सिम्पली याला आतमध्ये परत त्याला फिक्स करायचं आणि हा बेस रेडी झाला. तुम्ही बघू शकता हा बेस आहे. तो आपल्याला कधी वापरायचा आहे, ज्यावेळेस वाळू, मुरुम किंवा डस्ट असेल तेव्हा. ओके, आता तुम्ही जेव्हा खडकावर जाल किंवा मोठ्या दगडावर किंवा कुठल्या गडावर गेलात किंवा कुठल्या जिथं जास्त
मुरुम किंवा खडक आहे, दगड आहेत त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला हा बेस लावायचा आहे. कारण हा खालचा स्टीलचा बेस आहे, बरोबर. हा स्टीलचा बेस तुम्हाला बॉडीला व्हायब्रेशन देईल आणि ते व्हायब्रेशन मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला हा रबरी बेस वापरायचा आहे. तो सिम्पली याच्यामध्ये फिक्स होतो, ते आपल्याला इथे फिक्स करायचं. आणि हा झाला आपला सेकंड सिच्युएशन. ओके, हा कधी वापरायचा आपल्याला सेकंड सिच्युएशन? ज्यावेळेस आपल्याला मोठे मोठे दगडामधून किंवा खडकामधून चालायचं त्यावेळेस आपल्याला हा बेस वापरायचा आहे. ज्यावेळेस आपण सिंपल प्लेन रोडनी जाऊ, म्हणजे आपला कॉन्क्रीट रोड आहे किंवा बिटमेन रोड आहे, त्या रोडने आपल्याला जेव्हा जायचं असेल तेव्हा आपल्याला हा बेस वापरायचा आहे. ग्रीप आहे, याला बॉटमला ग्रीप आहे, तो बेस आपण वापरणार आहे. जे व्हायब्रेशन आपल्या रोडमधून बॉडीकडे येणार आहे ते व्हायब्रेशन येणार नाही. दुसरी गोष्ट, आणि हा मिडल व्हायब्रेशन जो सेगमेंट मी तुम्हाला दाखवला स्प्रिंगचा, तो सुद्धा व्हायब्रेशन कमी करायला आणि बॉडीला व्हायब्रेशन मिनिमाइज करून देईल. त्यामुळे हा बेस आपल्याला प्लेन रोडवरती वापरायचा जेव्हा डांबरी रोड असेल किंवा कॉन्क्रीट रोड असेल. तर सिम्पली याला याच्यामध्ये फिक्स करायचं आहे. हा झाला तुमचा तिसरा बेस. ओके, आता आपण चौथा बेस बघणार आहे. चौथा कुठल्या सिच्युएशनला वापरायचा आहे? हा चौथा आपल्याकडे आहे, हा छोटावाला. त्याला मधल्या आतल्या साईडने थ्रेड्स आहेत मी म्हटल्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा चिखलात जाऊ, मड आहे म्हणजे चिखल आहे, चिखलात आपल्याला चालायचं आहे, तर त्या चिखलातून जाण्यासाठी हे काय होईल, हे जर असंच ठेवलं तर ते मध्ये घुसेल, चिखलामध्ये घुसेल, आणि ते घुसू नये, चिखलात जाऊ नये, तर त्याच्यासाठी आपल्याला हा बेस त्याला लावायचा आहे. तो बेस उलट्या साईडला आपण असं करायचं आणि ह्याला फिक्स करायचं. ओके, फिक्स केल्यावर हा तुम्हाला असा बेस भेटेल. हा चौथा बेस आहे, म्हणजे तुम्हाला असं ठेवून तुम्हाला चालता येईल. ओके, नेक्स्ट आणि लास्ट वाला बेस आहे, तो आहे हा मोठावाला बेस. याची डिझाईन बघू शकता. हा जो मोठावाला बेस आहे तो आहे आपल्याला जेव्हा बर्फामध्ये चालायचं असतं, बर्फामध्ये चालायचं असतं. समजा तुम्ही काश्मीर साईडला गेलात किंवा अजून कुठे गेलात, ज्या ठिकाणी बर्फ आहे त्या ठिकाणी आपल्याला ही ऍडजस्टमेंट लावायची आणि ही ऍडजस्टमेंट लावून आपल्याला पोल आपला फिक्स करायचं. तर याला पण सेम थ्रेड्स आहेत, याला पण लावून फिक्स करून तुम्ही बघू शकता ह्याचे थ्रेड्स फिक्स केले. आणि जेव्हा हा आहे पाचवा बेस, तुम्ही बघू शकता हा पाचवा बेस आपला रेडी आहे पोलचा, आणि त्यावेळेस तुम्हाला चालायचं. ओके, असे वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळे 5 ऍडजस्टमेंट आहेत आपण, आणि याचा उपयोग आपल्याला होणार आहे. आणि हा आपण घेऊन जाणार आहे उद्या. आपण निघालो रायगडला, तर आपण घेऊन जाणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.